नमस्कार. श्री राधे अष्टज्योती चॅनलच्या तर्फे तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी उत्सुकता आहे त्याची भविष्यवाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आज 1 मार्च 2026. तर 1 मार्च 2026 यानुसार आज भारत आणि वेस्ट इंडिज या दोघांची अटीतटीची मॅच होणार आहे. हिला आपण क्वार्टर फायनलच समजूया, कारण ह्या मॅचमध्ये जो जिंकेल तो विजेता आपल्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे, म्हणजे नॉकआउट मॅच आहे. तर याच्यानुसार आपल्या T20 या मॅचमध्ये कोण जिंकणार याबद्दल मी बोलणार आहे. तर चला, मुलांकनुसार, राशी भविष्यानुसार आजची मॅच कोण जिंकणार आहे. तर मुलांकनुसार वेस्ट इंडिज या सर्व अल्फाबेट्स यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज म्हणजे 46 येते, म्हणजे 4 अधिक 6 म्हणजे 6 आणि 4 10 म्हणजे 1 मुलांक आहे. आणि इंडिया ह्या अल्फाबेट्स अक्षरांची जर बेरीज केली तर यांची बेरीज 28 येते, म्हणजे 2 अधिक 8 म्हणजे 10 म्हणजे पुन्हा 1, म्हणजे दोघांची अल्फाबेटची बेरीज केली तर 1 अंक येतो. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला थोडंसं विशेष वाटतं की आज योगायोगाने 1 तारीख पण आहे. 1 तारीख, दोघांचा मुलांक 1, दोघांचा भाग्यांक 1 असल्यामुळे आजची मॅच 1 तारखेला अनुसरून ही मॅच दोन्हीही जिंकू शकतात. मग कोणीतरी एकच टीम जिंकणार आहे. त्यामुळे आता याच्या बघायचं कसं, तर वेस्ट इंडिज यांची अल्फाबेटची जी बेरीज आलेली आहे 46 आहे आणि भारताची 28 आहे. तर यानुसार 4 हा अंक राहूचा येतो, 6 हा शुक्राचा येतो. यानुसार एक पापग्रह याच्यामध्ये आलेला आहे. आणि इकडे 2 आणि 8 म्हणजे 1 अंक तो चंद्राचा येतो आणि 1 अंक 8चा येतो. यानुसार अटीतटीचे 8 हा शनीचा अंक असल्यामुळे थोडीशी खूप मेहनत करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल आणि अंततः शनी हा विजय मिळवून देत असतो. म्हणून 2 आणि 8 यामध्ये जर बघितलं तर 28 अंकाला आजचा विजय साजेसा आहे, म्हणजे भारताला हा विजय मिळण्याचे चान्सेस खूप आहे. मग याच्यामध्ये अटीतटीमध्ये किती रनाने जिंकू शकतो? एखाद्या वेळेस 1 रनाने बी जिंकू शकते टीम इंडिया, किंवा 4 म्हणजे 46 आलेला आहे, तर 4 किंवा 6 किंवा 1 ह्या अंकानी किंवा ह्या रनांनी भारताची टीम ही विजयी होऊ शकते. तर मी तुम्हाला या होणाऱ्या वेस्ट इंडिज आणि भारत यांच्या नॉकआउट मॅचच्या तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. मी इंडियन आहे, भारतीय म्हणून मी असे सांगत नाही. हे एक अंकशास्त्र असतं. या अंकशास्त्रानुसार मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तुम्हाला सेमीफायनल म्हणजे फायनलच्या भारतच्या टीमच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करा आणि लाईक व्हिडिओ करा, शेअर करा.